नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वांच्या समोर नंदिनी ही काव्यावर खूप ओरडते आणि बोलते की काव्या, मी तुझी मोठी बहीण आहे. जर का तू अशीच वागत राहिलीस तर मला मोठी बहीण काय असते हे तुला दाखवून द्यावंच लागेल. तेव्हा काव्या देखील तिला ओरडून बोलते की काय करणार आहेस ताई तू. तेव्हा नंदिनी बोलते, ते तुला वेळ आल्यावर समजेलच. आणि हे बघ, तू ज्याप्रमाणे पार्थला बोलत आहेस, त्यांच्याशी वागत आहेस, हे घरातील कुणालाच आवडलेलं नाहीये. तेव्हा काव्या देखील जोरात ओरडून बोलते, कोणाला आवडू किंवा नाही आवडू याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पार्थ हा माझा नवरा आहे आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे मी ठरवेल आणि आमच्या दोघांमध्ये दुसऱ्या कोणीच पडायचं नाही. आणि सर्वांच्या समोर काव्याने पार्थला नवरा मानल्यामुळे नंदिनी आणि पार्थ दोघेही खूप खुश होतात. तर आपण पाहतो की काव्या हे काय बोलून गेली याचा विचार करू लागते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा, आनंदश्रम मध्ये असे कित्येक जोडपे असतात की त्यांच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, परंतु आपल्यामध्ये तसं काहीच नाही. आपल्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे आपल्या दोघांमध्ये संवादच नाहीये. संवाद असणं खूप गरजेचं असतं नवरा बायकोंमध्ये. भलेही त्यांच्यामध्ये प्रेम कमी असेल तरी चालेल, परंतु संवाद मात्र झालाच पाहिजे. आणि तेव्हा जीवा काहीच बोलत नाही, फक्त नंदिनीकडे पाहत राहतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जीवा यांच्यामध्ये संवाद वाढणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.